मित्रांनो, 11वीचा राऊंड 3चा शेड्यूल आपण डिस्कस करणार आहोत. तसेच इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन पण या राउंडमध्ये काय असणार आहेत ते पण अपन एक्सप्लेन करणार आहोत. राउंड 3 का शेड्यूल जो है हम यहाँ पे डिस्कस करने वाले हैं. तो राउंड 3 जो शुरू होने वाला है वो 14 जुलाई से 17 जुलाई तक आप फॉर्म एडिट कर सकते हो. जिन्होंने फॉर्म भरा नहीं है वो भर सकते हैं. 14 ते 17 जुलैपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता, एडिट करू शकता. ज्यांनी ऑलरेडी फॉर्म भरलेला आहे ते एडिट करू शकतात. एडिट केल्यानंतर लॉक करायला विसरू नका. ज्यांनी नव्याने फॉर्म भरलेला आहे ते लॉक करायला विसरू नका. बरेचसे विद्यार्थी फॉर्म लॉक करत नाही आहे, त्यामुळे त्यांचा ॲप्लिकेशन फॉर्म कन्सिडर केला जात नाही आहे. जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी पार्ट 1 फॉर्म भरायचा आहे आणि पार्ट 2 पण भरायचा आहे. जुन्या विद्यार्थ्यांना पार्ट 1 पार्ट 2 परत भरायची गरज नाही. त्यांना फक्त एडिट करायचं आहे. ते प्रिफरन्स एडिट करू शकतात, कॅटेगरी चेंज करू शकतात, स्ट्रीम चेंज करू शकतात. जे नवीन मुलं फॉर्म भरतायत त्यांचं पार्ट 1 व्हेरीफाईड झाल्याशिवाय पार्ट 2 त्यांना भरता येणार नाही. सो 14 ते 17 जुलैच्या दरम्यान तुम्हाला तुमचा अर्ज नवीन भरायचा आहे. ज्यांनी आतापर्यंत भरला नाही आणि ज्यांनी ऑलरेडी भरलेला आहे ते फॉर्म एडिट करू शकतील. 18 जुलै ते 19 जुलैच्या दरम्यान डेटा प्रोसेसिंग होणार आहे. त्यानंतर 22 जुलैला मेरिट लिस्ट राऊंड 2 ची आपण डिस्प्ले करणार आहोत. राऊंड 2 ची अलॉटमेंट लिस्ट ही 22 जुलैला पब्लिश करणार आहोत. 22 जुलै ते 24 जुलैच्या दरम्यान तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे. 22 जुलै ते 23 जुलैच्या दरम्यान तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे. जे ॲडमिशनची लिस्ट ती कॉलेजची लॉगिन तुमच्या लॉगिनमध्ये हे प्रोव्हाइड केली जाईल. तुम्हाला जे ॲडमिशन आहे ते कन्फर्म करण्याच्या अगोदर तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत, कॉलेजला जायचं आहे आणि तुमचे डॉक्युमेंट चेक करून ॲडमिशन कन्फर्म करायचं आहे. काही इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स. स्टुडंट हू हॅव नॉट अलॉटेड एनी कॉलेज येट आर इलिजिबल फॉर धिस राऊंड. ज्या मुलांना आतापर्यंत एकदाही कॉलेज अलॉट झालेलं नाही राऊंड 1 राऊंड 2 मध्ये ते इलिजिबल आहेत या राऊंडसाठी. Students who have allotted first preference in round 1 but not confirmed admission are eligible for this round. ज्या मुलांना पहिल्या राऊंडमध्ये फर्स्ट प्रेफरन्स भेटलं होतं पण त्यांनी ॲडमिशन घेतलं नव्हतं, ती मुलं आता या राऊंडला इलिजिबल झालेली आहेत, ते फॉर्म भरू शकतात. स्टुडंट हू हॅव टेकन ॲडमिशन इन हाऊस मायनॉरिटी कोटा आर नॉट इलिजिबल फॉर दिस राऊंड. ज्या स्टुडंटने ऑलरेडी मायनॉरिटी किंवा इन हाऊस कोट्यामधनं त्यांचं ॲडमिशन कन्फर्म केलं आहे ते या राऊंडसाठी इलिजिबल नाही आहेत. Students have allotted 1 to 10 preference and confirmed their admission in round 1, round 2 are not eligible for this round. ज्या मुलांना ऑलरेडी ॲडमिशन कन्फर्म केलेलं आहे, त्यांना 1 to 10 मध्ये प्रिफरन्स मिळाले आणि त्यांनी ॲडमिशन कॉलेजमध्ये जाऊन घेतलेलं आहे, ती मुलं या राऊंडला इलिजिबल नाही आहेत. स्टुडंट हू हॅव अलॉटेड फर्स्ट प्रिफरन्स इन राऊंड 2 आर नॉट इलिजिबल फॉर दिस राऊंड. राऊंड 2ला ज्या मुलांना फर्स्ट प्रिफरन्स मिळाला आहे ती मुलं या राऊंड्सला इलिजिबल नाही आहेत. आता काही महत्त्वाच्या सूचना. तुम्हाला जर तुमचा कॅटेगरी स्ट्रीम कॉलेज चेंज करायचं असेल, तुमची कॅटेगरी किंवा स्ट्रीम किंवा कॉलेज, स्ट्रीम म्हणजे कॉमर्स टू आर्ट्स, आर्ट्स टू कॉमर्स, सायन्स टू कॉमर्स, जर चेंज करायचं आहे तर सर्वप्रथम तुमच्या लॉगिनमध्ये अनलॉक करायचं आहे तुम्हाला फॉर्म. त्यानंतर अनलॉक करून तुम्हाला फॉर्ममध्ये चेंजेस करायचे आणि परत लॉक करायचा आहे फॉर्म. ह्या 3 गोष्टी लक्षात ठेवा. अनलॉक करायचं आहे, चेंजेस करायचे जर तुम्हाला करायचं असेल तर, आणि परत फॉर्म लॉक करायचा आहे. तर ह्या होत्या काही इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला राऊंड 3 साठी. तर